निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल। शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यास कुठलाही निर्णय देण्यापूर्वी आमचं म्हणणं ऐकून घेतलं जावं या अनुषंगाने याचिका दाखल। राष्ट्रवादी काँग्रेसची दुपारी 4 वाजता प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत बैठक। खासदार सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीची पहिलीच बैठक। निवडणूक आयोगाचा निर्णय संशयास्पद परिस्थितीमध्ये सापडलाय। आयोगाने कागदपत्रांचा अभ्यासच केलेला नाही। जितेंद्र आव्हाडांची निवडणूक आयोगावर टीका। शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी हा कट। जितेंद्र आव्हाडांची निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया। अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयावर ताबा मिळवण्याची शक्यता। रोहित पवार यांनी व्यक्त केली शंका। दबाव तंत्राचा वापर करून त्यावर कब्जा घेत असाल तर कोर्टात जाऊन न्याय मिळवू, रोहित पवारांचं वक्तव्य। अपेक्षेप्रमाणे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वाढवली त्या अजित पवारांच्या बाजूने निवडणूक आयोगाने निकाल दिला। हा निर्णय सर्वात जास्त संजय राऊत यांना सुखावणारा। शकुनी मामा संजय राऊत यांना कुणी घरात घेऊ नये, नितेश राणे यांची संजय राऊतांवर टीका। पाठीमध्ये खंजीर खुपसणाऱ्याच्या काळजामध्ये अजित पवारांनी कट्यार खुपसली। अनेकांची घरं फोडणाऱ्या शरद पवारांविषयी सहानुभूती बाळगण्याची गरज नाही, मनसे प्रवक्ता प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं म्हणजे शरद पवारांचा पराभव झाला असं नाही, आमदार अण्णा बनसोड यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना मिळाल्यानंतर विविध राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांची तटस्थ भूमिका। राष्ट्रवादीचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आर हरी यांची सध्या कोणतीही भूमिका घेणार नसल्याची एबीपी माझाला माहिती। निवडणूक आयोगाने दिलेल्या राष्ट्रवादीच्या निकालाबाबत आज धुळ्यामधील शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक। शहरातील गांधी पुतळा परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी केली निदर्शनं। नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या फोटोला मारले जोडे। अहमदनगरच्या कर्जतमध्ये शरद पवार गटाचा विजय निश्चय मेळावा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा। मेळाव्याला जयंत पाटील, महबूब शेख, आमदार रोहित पवार काळ्या फिती लावून उपस्थित। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक। नागपुरामध्ये शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाचा निषेध। अजित पवार गटाकडून कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आनंदोत्सव साजरा। कार्यकर्त्यांनी एकमेकांना भरवले पेढे। विदर्भातील जेवणाचा अजित पवारांनी घेतला आस्वाद। काल रात्री मुंबईतील अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानावर अमोल मिटकरी यांनी आयोजित केला भोजनाचा कार्यक्रम। यावेळी अजित पवार यांनी प्रत्येक वैदर्भीय खाद्याची माहिती अमोल मिटकरींकडून घेतली। 9 फेब्रुवारीला राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर। कल्याण शहरात झालेल्या गोळीबार आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कल्याणमध्ये जाणार। आदित्य ठाकरे उद्या कल्याण दौऱ्यावर। कल्याण पूर्वमधील कोळसेवाडी शाखेला आदित्य ठाकरे भेट देणार। आमदार गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर दौऱ्याला महत्त्व। भाजपच्या मेळाव्यासाठी शासकीय निधीचा वापर। अनिल देशमुख यांचा भाजपवर गंभीर आरोप। गुन्ह्यांवर आळा बसवण्यासाठी पोलीस ठाण्यातच बोकड बळी। उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातला धक्कादायक प्रकार। पोलीस अधिकाऱ्यांनाच बोकड बळी देण्याची कल्पना मांडल्याचं उघड। उल्हासनगर पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणातील आरोपी विकी गणात्राला पोलिसांनी घेतलं ताब्यात। आरोपी गणपत गायकवाड यांचा पुत्र वैभव गायकवाड आणि नागेश बडेकर यांचा शोध सुरू। यूपीए सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर सरकार शनिवार 10 फेब्रुवारी रोजी श्वेतपत्रिका मांडणार। दोन्ही सभागृहांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः मांडणार श्वेतपत्रिका। अर्थसंकल्प सादर करतानाच सीतारामन यांनी श्वेतपत्रिकेबाबत केलं होतं सूतोवाच। उत्तराखंडमध्ये माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते हरक सिंग यांच्या घरावर ईडीची धाड। हरक सिंग यांच्या व्यतिरिक्त अन्य 10 जणांच्या घरावरही ईडीची धाड। फॉरेस्ट लँड स्कॅम प्रकरणी पीएमएलए अंतर्गत कारवाई। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेवर उत्तर देणार। पुन्हा काँग्रेसवर टीका करण्याची शक्यता। नवं सरकार स्थापन केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज दिल्लीत पंतप्रधान मोदींशी घेणार भेट। लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावर दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।